नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम माझा परिचय. मी अजय पवार, कावेरी सीड्समध्ये धारूर तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. आज आपण आलो आहे गाव आमला, तालुका धारूर, जिल्हा बीड. शेतकऱ्याचं नाव आहे विनोद सूर्यवंशी. त्याने आपलं कावेरी सीड कंपनीचं KCH 36, KCH 172 व दुसरा KCH 172 म्हणजे आपलं बंपर, हे 3 वाणाचं लागवड केलं होतं. तर आज त्यांच्या रानात वेचणी चालू आहे. तुम्ही समजा बघू शकता, ही एक वेचणी पण झालेली आहे, दुसरी वेचणी चालू आहे. तरी तर आपली काकू वेचत आहे कापूस. तर काकू, तुम्हाला हे वेचायला कसं वाटतं कापूस? छान आहे, ते चांगलं आहे. चांगलं आहे का? बोंड वगैरे कसं मोठं आहे ना? मोठं आहे, किडकं नाही, काही किडकं नाही, काय नाही. तुम्ही दिवसाला किती वेचू शकता? हे 40 किलो 45 किलो असं वेचू शकता. तर शेतकरी बंधूंनो, हे कावेरी सीड कंपनीचं बंपर म्हणून वाण आहे. तुम्ही बघू शकता, वेचायला अत्यंत सोपा व 5 पाकळ्याचं जास्तीत जास्त बोंड आहे. एका जर पाकळीत विचार केला तुम्ही, 8 ते 9 सरकी आहे. तरी 8 ते 9 सरकी असल्यामुळं एका बोंडामध्ये 45 ते 50 सरकीच्या जवळपास होतं आणि रोगाला वगैरे कमी बळी पडणार असं वाण आहे. काही शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की बंपर वेचायला जड जातं म्हणून. तसं काही नाही. काही आपल्या तांत्रिक प्रॉब्लेममुळे ह्याच्यामुळं होत असते. कधी कधी पाऊस जास्त झाला, कमी झालं, त्याच्यामुळं कुठं जड गेलं. पण ह्या फीडबॅकमध्ये आपल्याला कळू शकलं की वेचायला अत्यंत सोपं व वजनदार कापूस आहे. तर येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कावेरीचं KCH 172 म्हणजेच आपलं बंपर हे वाणाची लागवड करावी व अधिकाधिक उत्पन्न घ्यावं. धन्यवाद.